चरण न सोडे सर्वथा आन तुझे पंढरीनाथा वदनी तुझे मंगळनाम हृदय अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा नाम म्हणे केशवरा सर्वथा आन तुझे पंढरीनाथा विठ्ठला तरंग भंग रंजितम दिशस्तु पाप जात जात कारिवारि संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे जटाटवी गलज्वल प्रभावि पावितस्थले गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनाद मड्डमर्वयो चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव तनोतु न शिव शिव तनोतु न शिव शिव महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं यैव 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 आवोनिया विलंब कवाया नावियला विलंब कवाया लावियला कृपाळे यो 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 ताओ नेया विलंब कवाया लावियला कृपाळे विलंब कवाया लावियला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके
पसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग यहलोकातील महाविष्णूचा अवतार भगवान पंढरीश परमात्म्याचे प्रेम भांडारी ज्यांना म्हणलं जातं असे संत श्री नामदेवरायांचा हा अभंग आहे। आणि या अभंगामध्ये या मृत्यूलोकामध्ये सर्व जीवाकरता आणि त्यातल्या त्यात विशेष मानवी देह ज्याला प्राप्त झाला आहे त्याच्याकरता काही नियम मायबापाव या ठिकाणी नामदेवराया सांगतात। विठ्ठला अभंगाला सरळ सरळ पाहायचं म्हणलं तर प्रथम चरणामध्ये या देहाचा मायबापाव कसा सदुपयोग केला पाहिजे आणि या देहाचा खरं मायबापाव काय नियम जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव कायिक नियम या ठिकाणी सांगितलाय। दुसरा मायबापाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाचा। मायबापाव बघा भगवंतानी या ठिकाणी हा जो देह दिलाय का नाही हा राहो अथवा जाहो पण पांडुरंगी दृढ भाव कायिक नियम आणि मानसिक नियम या ठिकाणी दुसऱ्या चरणामध्ये असं सांगितलंय चरण न सोडी सर्वथा आणि आन तुझी पंढरीनाथा। आता तिसरा जो नियम आहे का नाही हा वाचिक नियम सांगितलेला आहे वदनी तुझे मंगळ नाम हृदयी अखंडित प्रेम। चला कायिक नियम मानसिक नियम वाचिक नियम झाला पण आता हे नामदेवराया भगवंताला अशी प्रार्थना करतायत नियम सुरू करतोय मी पण पूर्ण करायचे तू विठ्ठल विठ्ठल। काय ना नियमानं चालणारा एखादी व्यक्ती ज्यावेळेस देवावरती भार घालतो हा आळंदीवरनं पंढरीला निघालेला वारकरी काय म्हणतो देवा तू जसा नेशील तसा ने आता आहे का नाही वारी सुरू केली मी पण पूर्ण करायची आहे ती तुला। तसं नामा म्हणे केशी राजा किंवा केशव राजा केला नेम चालवे माझा भगवंतावरती भार घातलाय हा सरळ अभंगाचा असा अर्थ असावा असं माझ्या अल्पशा बुद्धीचं मायबापाव सांगणं असतो। या ठिकाणी आपण सर्वजण कशा करता एकत्रित आलोय सर्वांना ज्ञात आहे हरिभक्तपरायण नागनाथ बाबा बरं का ज्यांच्या नावातच वैराग्य आहे। दुसरं म्हणजे पुढे त्यांचे पिता श्री तुकोबाराया आहे का नाही हे कलियुगातलं मायबापाव वैराग्याचं मूर्तिमंत मायबापाव दर्शन आहे आणि साठवणं काहीच नाही सगळं देणंच आहे। नावाला जरी साठे असतील पण द्यायला पक्के मायबापाव विठ्ठल विठ्ठल। खरं तर मी बरं का त्यांच्या घरातील मायमुद्रिका माझी माऊली आईसाहेबांच्या चरणी खूप खूप साष्टांग दंडवत देतो। का तात्या तुमचं भाग्य आहे बरं का। हां आता आम्ही महाराज लोक एखादा सप्ताह करायचं म्हणलं की बायकोला विचारावं लागतं आम्हाला पहिले हां आणि तिनं हो म्हणली तरच सप्ताह करायचा नाहीतर 8 दिवस तिचं चेहरा बघून की नाही असं वाटतं जाहीर फाशी घ्याव का काय तिच्या नावाने अशी तोंड करून बसती माय बापाओ। पण खरंच भाग्य आहे इथं आईसाहेबांची तशी सुनांची आणि त्यातल्या त्यात माय बापाओ आपल्या सर्व मुलांची साथ विशेष आहे। मायबाप क्षमा करा मी अधिकचं बोलत असेल तर माफ कराल। काय ना
मायबाप गेल्यानंतर उत्सव भरपूर साजरा केला जातो. मायबाप गेल्यानंतर उत्सव भरपूर साजरा केला जातो, पण असताना मायबापाव जो साजरा करतो तोच खरा संत स्वरूप होतो. विठ्ठला विठ्ठला हल्ली तुम्ही काल ज्यांचं कीर्तन ऐकलं रात्री, पूजनीय श्री पांडुरंग बाबा यांचाही अमृत महोत्सव फार मोठा आता साजरा झाला एवढ्यातच बरं का. पण तो कोणी केला माहिती आहे का? तो केला मायबापाव सर्व शिष्यमंडळांनी, घरच्या लोकांनी नाही. छातीटोक सांगतोय बरं का, लक्षात घ्या. हां, कारण लक्षात घ्या, ज्या वेळेस एखादा व्यक्ती पारमार्थिक बनतो का नाही, जसं जसं त्याचं वय होतं तसं तसं त्याची कीर्ती वाढते, त्याचा सन्मान वाढतो. आणि हे वाढवणारा कोण असतो तर पहिला परमात्मा आणि दुसरे संत असतात. विठ्ठल विठ्ठल. आणि जो प्रापंचिक राहतो त्याची मायबापा वयाप्रमाणे तशी अवहेलना केली जाते बरं का. साठी बुद्धी नाटी वगैरे वगैरे. घरामध्ये तुम्ही पाहत असाल, हे परमभाग्याचं लक्षण आहे की तुम्ही 75 वर्षापर्यंत आणि पारमार्थिक जीवन जगताय. हां, आता खरं संन्यास धर्म पुढं सांगितलं बरं का तात्या. हां, मी म्हणत नाही लगेच भगवं घाला. हां, पण खरंच बरं का, जीवन कसं आहे, 25 वर्ष माणसाने लेकराव अक्षर घोकावीत बरं का, म्हणजे अभ्यास करावा. हां, आणि त्याच्यानंतरचे 25 वर्ष माणसाने सुंदर सुखाचा संसार करावा, धन आधी जोडावं. जोडून या धन उत्तम व्यवहार कितीपर्यंत? 50 वयापर्यंत. 50 वय पूर्ण झालं की माणसाने वानप्रस्थी जीवन जगावं. घरात असून वानप्रस्थी जीवन जगणारे आमचे तात्या बरं का, लक्षात घ्या. हा, सदैव मायबापा परमार्थासाठी धावपळ इकडं तिकडं, हे वानप्रस्थी जीवन आहे. लक्षात घ्या, घरदाराकडे लक्ष नाही. बिचाऱ्याचं नाव धनराज आहे बरं आहे. हा, समजून घ्याल मला काय म्हणायचंय नाही का. आणि भाग्यश्री आहे का नाही. हा, मायबाप कोटी कोटी साधुवाद धन्यवाद देतो या साठे परिवाराला, ज्यांनी आवर्जून मला या योग्यतेचं समजून. सगळ्या कीर्तनकारामध्ये मी वयानं कमी आहे आणि मायबाप मी अभ्यासानंही कमी आहे बरं का. मी अगोदरच सांगतो, कारण तुम्ही एवढे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक इथे बसला आहेत, ज्यांनी मामासाहेब दांडेकरांचं ऐकलं असेल, जोग महाराजांचं ऐकलं असेल, कोणत्या कोणत्या शिरोमणींचं ऐकलं असेल तुम्ही, आणि तुम्हाला लेकराचं ऐकावं लागतंय, हे माझं भाग्य समजतो. विठ्ठला. पण हेही सांगून जातो की मी पण कच्च्या गुरुचा चेला नाही. हा, अभंग जो घेतलाय का नाही, मी का घेतलाय माहितीये का. हां, जे जीवन मला तात्यांमध्ये दिसतंय ते ह्या अभंगाच्या नियमांमध्ये दिसतंय, म्हणून मायबापा हा अभंग घेतला. विठ्ठला विठ्ठल. योग्य ती साथ आदरणीय गुरुजी, आदरणीय महाराज, आदरणीय दादा, सर्वांना कोटी कोटी वंदन, साधुवाद धन्यवाद देतो. आणि चोपदार किती गोड नटून थोटून आलेत नाही का, अगदी दाढी करून, त्यांनाही साधुवाद आपण दिला पाहिजे. इकडचं तर काय सांगायलाच नको, काय झिरमळ्यान ते लावल्या मस्त आहे का नाही, चिपळ्या वगैरे. हां, आज धिंगाणच आहे नाही का, क्रीम लावली. मायबाप कोटी कोटी साधुवाद धन्यवाद. पूजनीय सद्भक्त सर्व आमचे शर्मा बाबाजी आणि संवादिनी साथीला फार सुंदर मायबापा साथ ज्यांची असते. पूर्वी मला भेटली 2-3 जागे. हां, खूप कोटी कोटी वंदन साधुवाद. पखवाज मृदंग वादक सर्वांना कोटी कोटी वंदन साधुवाद. विठ्ठला विठ्ठला. बरं का, आपल्या संप्रदायामध्ये पूर्वीचा काळ असा होता मायबापाओ, आता नियमाला सुरुवातच करून देऊ आपण नाही का. सूर्य उदयाला सत्संग प्रारंभ व्हायचा तात्या, आणि सूर्य अस्ताला सत्संग संपायचा, हे पूर्वीचा काळ. हां, पण या ठिकाणी संतांनी त्यामध्ये थोडंसं लोकांना सूट दिली नाही का, सर्व गोष्टीसाठी. मग त्यामध्ये असं झालं की सकाळचे एक 4 तास आणि संध्याकाळचे 4 तास नाही का, आणि त्याच्यात अजून सूट झाली, म्हणले 4 लई होत आहेत, मग करा 3-3 तास, 3-3 तास झाले. आता म्हणले 3-3 तास घालण्यापेक्षा एकदा 4 तास घाला. 12 तासाचं 4 तासावर आलं, 4 तासाचं 3 तासावर आलं. आणि 3 तास कोणते निवडायचे? वारकरी संप्रदायानं मायबापाव ज्या वेळेला या जगतावरती एखाद्या विशिष्ट मायबापाव देवतेचं
एक घावा घातला जातो, तो समय म्हणजे रात्रीचा दुसरा प्रहर. पहिला प्रहर सज्जन जगे, दुसरा प्रहर भोगी, तिसरा प्रहर तस्कर जागे, चौथा प्रहर योगी. यात समजून घ्या मला काय म्हणायचंय. 9 ते 12 ही वेळ कीर्तनाची सांगितली रात्रीची. आता 9 ते 12 राहिले नाही, 2च तास. 9 ते 11 आणि सकाळचे. आता तात्यांनी चांगलं साधून घेतलं बरं का तात्या. 2 टाइम जे कीर्तन ठेवले ना, हा उत्सव किती दिवसाचा, 10 दिवसाचा उत्सव वाटायला लागला. विठ्ठला आणि या ठिकाणी मायबापा नियम तसा तर 10 ते 12 असं कीर्तनाचं आहे, पण थोडं मागे पुढे झालं तर हां चालेल, काय हरकत नाही. मायबापा या जगतामध्ये जीवाला या ठिकाणी राहत असताना काही गोष्टीचं ध्यान ठेवावं लागतं. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की जीवानं जन्म कशा करता घेतला, पहिली गोष्ट. जीवानं जन्म घेतल्यानंतर काय करायचं, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट अशी की काय केल्यानं जीवाचा उद्धार होणार आहे. विठ्ठला मायबापा जीवानं जो जन्म घेतलाय तो याकरता घेतलेला आहे की आता त्याला पुन्हा मायबापा इथे यायचं नाही, याच्याकरता मानवी देह प्राप्त झालेला आहे. किंवा मग मायबापा बघा ना काय होतं, आता बरंचसं भागवतातलं आपल्याला सांगता येईल. इथे नियमावली जर सांगत बसलो तर मायबापा फार वेळ जाईल. मला अभंगाला स्पर्श करायचा आहे लवकर, आणि तुमच्या पदरामध्ये माझ्या पद्धतीने काय द्यायचं ते द्यायचं आहे. लक्षात घ्या, जीवानं इथे आल्यानंतर जर मायबापाव स्वार्थी जीवन जगलं आणि स्वतःच्याच मायबापाव देहाची काळजी करता करता या देहाला जे लागतंय ते न देता दुसरं भलतं सलतं देणं, हे जीवाच्या उद्धाराचं नाही. आलं का लक्षात? तुम्ही माता भगिनी जन्माला आल्यापासून आतापर्यंत देवाचं किती वेळा दर्शन घेतलं असाल, सांगता येईल काय नियम? किती वेळा? पण बघा बरं का, माता भगिनींचा स्वभाव मागण्याचा आहे. देवापुढं जेव्हा जेव्हा उभ्या राहिल्या बिचाऱ्या, तेव्हा तेव्हा दर्शन केल्या केल्या काही ना काही तुम्ही मागितले. खरं का खोटं? जरा कॅमेरा फिरवा, कॅमेरामन फोकस करो. विठाला मायबाप मला म्हणायचं असं, तुम्ही किती वेळा देवाकडं काय काय मागितलं असेल, पण स्वतःच्या हिताचं काहीतरी एक मागितलं का? ए बेटा आवाज एवढा नको, कमी ठेव. स्वतःच्या हिताचं काय मागितलं का? बरं जाऊ द्या, सकाळी तुम्ही निदान 5 वाजता उठता, रात्री 11-12 वाजता झोपता, म्हणजे घरामधल्या सर्व लोकांची कामं यांना करावं लागतात बरं का. अगदी नाती नातवापासून ते आजोबापर्यंत सगळ्यांची कामं तुम्हाला करावं लागतात. बरोबर आहे? या आईसाहेब फार मान हलवत आहेत, म्हणजे बरोबर आहे बरं का. हां, ते म्हणले महाराज तुम्ही एकटेच भेटले आमची काळजी करणारे. बरं झालं. आईसाहेब मला खरंच सांगा, सकाळी उठल्यापासून रात्री 12पर्यंत जी कामं करता त्यातलं तुमच्यासाठी काय करता? काहीच नाही. सगळ्यांची कामं ऐकता, कशा करता ऐकता ते बी माहिती नाही. बरं चला ठीक आहे. या माता भगिनींना मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जे हे सर्व करताय यातलं तुमच्या कामाला येणारं एक तरी सांगा. उद्यापासून अजिबात कशाला हात लावायचं नाही, ध्यानात ठेवा. हा मग बघा ह्यांची मजा. विठ्ठला विठ्ठला जीव इथे चुकतो मायबापा. ज्या गोष्टीसाठी आला ती गोष्ट त्याच्याकडनं घडत नाही, म्हणून काय होतं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे सैनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पाये पाये मुरारी भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मायबाप पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं मायबापावर. किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे, फजितीच आहे का नाही? पुन्हा पुन्हा यायचं. अरे येऊन काहीच नाही केलं, उपयोग काय झाला? पहिली गोष्ट मायबापा. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी जन्माला आलेल्या व्यक्तीला जर कळालं नाही
की माझा जन्म कसा करता झाला तरी जीवन व्यर्थ आहे. हा जन्म तेरो पातोई बीत गयो रे तूने कब हुन कृष्ण कहो 5 बरस का भोला भाला 5 बरस का भोला भाला अब 25 भयो मगर 25 माया कारण मगर 25 माया कारण देश विदेश गयो रे तूने कब हुन कृष्ण कहो जन्म तेरो बातो ही बीत गयो. इथं बसल्या बसल्या एखाद्या माऊलीनं दुसऱ्या माऊलीला नक्कीच विचारलं असेल कोणती भाजी बनवली आज. काहीच कामाचं नाही ना, ही खाणार आहे ना ती खाणार आहे. विठ्ठल विठ्ठल. मायबाप लक्ष द्या. माझा एवढाच उद्देश आहे सांगायचा की ज्या करता आलेलो आहे आपण ते जर करत नसेल आणि बरं जे करायचंय ते कसं करायचं हे सुद्धा माहिती नाही मायबाप. हा काही लोकांना म्हणलं ना चला हो भक्तिशक्ती मंगल कार्यालयात फार गोड कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे तात्यांनी चला कीर्तन. आमचं काय ओय का तिरडीवर जातो का तिरडीवर. हा अरे हे भाग्याचा उदय. आणि तात्या मला आहे ना इकडून या ताजबन शिरूरच्या पुढे एक गाव येतं मला माहिती नाही ते नाव येणं मला. तिथून फोन आला आणि त्यांनी विचारलं भाईजी घाईघाईत पाहिलं मी ST मधनं जाताना ते बॅनर पण तुमचं कीर्तन कधी आहे सांगा. मी म्हणलं कुठलं. ते म्हणले लातूरमधलं. अहो म्हणलं तुम्ही इथले लातूरमध्ये नाही. म्हणले भाईजी आता काय झाले सरकारनं सोपं केले आहे का नाही. सरकारनं सोपं केलंय. सकाळी यायचं कीर्तन ऐकायचं हां संध्याकाळी कीर्तन ऐकून इथंच झोपायचं सकाळी परत घरी जाऊन परत यायचं. असे लोक लांबून लांबून येत आहेत इथे. आता 2-3 चेहरे मला दिसत आहेत पार कुठून आलेले आहेत अहमदपूर पासून. विठ्ठल विठ्ठल. एवढं जरी कळालं तरी पुन्हा जन्माला यायची गरज नाही. मायबापा माणसाने एवढाच नियम ध्यानात ठेवावा बरं का. हा आपल्याला देह प्राप्त झाला देवे दिला देह भजना गोमटा. हा दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया डोळे मुख बोलाया जे तू सोडसी नारायणा सोडसी नारायणा नासी शिवपन पवन भवन
करता जन्म आहे बरं का. हां, पण काही काही लोक म्हणतात हे काय आमचं वय आहे का. हां, कल करना सो आज कर ले, आज करना सो अब कर ले, ये प्रीत करन की रीत नहीं, प्रभु जागत है हम सोवत है, उठ जाग मुसाफिर भोर बाई. माय बापा सांगितलंय बरं का, लक्षात घ्या. पण तुमच्यापैकी जेवढे आपण इथं उपस्थित आहोत आपल्यापैकी, तुमच्यापैकी म्हणल्यावर मी त्यातनं वगळल्या जातो ना, आपल्यापैकी इथं बसलेल्यांपैकी कोण कोण जागे आहे त्यांना हात वरती करा बरं. विचार करून हात वर करा बरं. आणि 50च्या पुढच्यानी तर बिलकुल हात वर करू नका. हे तर पक्के झोपलेले. विठ्ठला विठ्ठला मायबाप युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा आपण पाळतोय मायबाप. हे नियम आपण पाळत नाहीये. माफ करा. आता दादा समोर आले. हार हा विणेकरांना घालण्याकरता त्यांचा मानस आहे नाही का. बरोबर आहे. खरं पाहता भागवतामध्ये असं दिलेलं आहे की भागवत ग्रंथ जो आपल्यापर्यंत आला ना तो भगवंतापासून शुकदेवांपर्यंत कसा आला म्हणले. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ येथून या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुज विधाता सांगे नारदासे. आणि नारदांनी व्यासांना, व्यासांनी शुकांना, शुकांनी परीक्षिती राजाला, परीक्षिती राजाच्या मायबापा सभेमध्ये आमचे आद्य गुरु भगवान भोलेनाथ ते उपस्थित होते आहे की नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आणि मग निवृत्तीने मायबापा कृपा केली कोणावरती, ज्ञानोबारायांवरती. ही परंपरा चालत आलेली आहे. हा भागवत संप्रदाय मायबापा, हा भागवत ग्रंथ. आणि ही नियमावली आपल्यापर्यंत कशी आली. ज्ञानोबाराया कृपा करतायत आणि ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. हा संप्रदायाचा पाया भरणा केला त्यांनी. मंदिर उभं केलं. त्याच मंदिराचा मायबापा कळस तुकोबाराया झाले. आणि त्याच मंदिराचे मायबापा पुढे मायबापा लक्षात घ्या सेवक कोण झाले, सद्गुरू जोग महाराज झाले नाही का. आणि त्या परंपरेमध्ये पुढे आमचे माझे सद्गुरू श्री मनोहर बाबा मायबापा पंढरपूरकर. आणि मग त्यांच्या परंपरेत मी आलं लक्षात तुमच्या. बरं आता मला सांगा, नारद आणि व्यास हे काय आहेत, गुरु शिष्य आहेत बरोबर आहे. नारदांनी कृपा केली कोणावरती, व्यासांवरती. व्यासांवरती नारदांनी कृपा केल्यानंतर नारद कोण आहेत, गुरुदेव आहेत. व्यास कोण आहेत, शिष्य आहेत. हे काय आहे, व्यासपीठ आहे. आणि ते काय आहे, नारद गादी आहे. मग शिष्याचा हार गुरुला. विठला विठला माफ करा, मी माझा हार जाऊ देत नाही तिथपर्यंत. आता हे काय झाला असेल, नियम दिला असेल मायबापा. तसं पाहिलं तर व्यास एकदा व्यास मंचावर बसल्यानंतर थोर गुरुजी सुद्धा खाली बसून ऐकतील यात शंका नाहीये. पण तरी सुद्धा व्यासाचं कर्तव्य आहे की माझ्या गळ्यातला हार त्यांच्या गळ्यात नको. हवे तर उद्यापासून असे 2 आणा, त्यांच्यासाठी मोठा आणा. विठ्ठल विठ्ठल असे बरेच नियम आहे बापा बरं का. आपल्याला माहिती नाही आहेत आणि मलाही माहिती आहेत. असं काही मी इथं गृहीत धरत नाही किंवा मी ठाम विचार मांडत नाही आहे. पण लक्षात घ्या अनेक नियम आहे बापा आपल्याला माहिती नाही आहेत. पण एक मात्र आहे, माणसाचा कुठलाही नियम, एखादा नियम जर पक्का त्याच्या जीवनात जर झाला तर त्याच्या जीवनामध्ये मायबापा त्याला संत दर्शन आहे. आणि संत दर्शनाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती. विठ्ठला संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. पण संत त्यांना जवळ करतात जे नियमानं वागतात. आलं का लक्षात. संत त्यांना जवळ करतात जे नियमामध्ये चालतात किंवा नियम बाह्य चालणाऱ्याला प्रयत्न करतात वडण्याचा. पण आता येतच नाहीत काय काय.
माफ करा, आळंदीमध्ये 89 सालात आमच्या बाबांनी नेलं बरं का. 89 साली आम्हाला लहान लहान होतो, मला वाटतं मी 3ऱ्या वर्गात असेल, तेव्हा मला नेलेलं आळंदीला नेल्यानंतर मायबापाव सकाळचा सद्गुरू श्री किशन महाराज साखरे यांचा 6 वाजताचा विचारसागराचा पाठ, त्याच्यानंतर लगेच आम्ही कुंभार गुरुजींकडे जायचो. काहीच कळत नव्हतं तात्या, विचारसागर काय, भांडारकर काय, अमृतानुभव काय, हे काहीच कळत नव्हतं. पण तरी सुद्धा नियमानं आम्हाला बाबांनी आईने तिथं बसवलं, आम्ही झोपायचो. पण मध्ये मध्ये श्री गुरु साखरे महाराज म्हणायचे, निळकंठ्या झोपला का रे? नाही, जागा आहे असं म्हणून सांगायचो. पण ऐका मायबापाव, तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. पण आता सहज व्यासमंचावर उभं राहिलं ना, गुरुकृपेनं ते आठवतं आणि सांगण्याचा प्रयत्न करतो, लोकांना पटतं. विठ्ठल नियम मायबापाव जीवनामध्ये माणसाला थोरपण प्राप्त करून देतो, नियम माणसाला मोठं बनवतो, नियम संतांची प्राप्ती करून देतो, भगवत प्राप्ती करून देतो. मायबापाव नियम असला पाहिजे बरं का. नाहीतर मग तो प्राणी दुर्लभ म्हणलेले. कोण म्हणलेले? दुर्लभ म्हणलेले. नित्याने मनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. नित्याने मनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. नित्याने मनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. बरं का तात्या, तुम्ही जर काल मला रात्री फोन केला नसता तर अवघड होतं बरं का. जरा माफी मागतो. आळंदीची वारी झाली आणि मी कालच सकाळी आमच्या आश्रमी आलो बरं का, गृहस्थ आश्रम माझा, तिथं आलो, मुखेड तालुका. दुपारी 2 वाजले मला यायला आणि तब्येत फारशी ठीक नसल्यामुळं मी झोपलो. आणि माझं म्हणजे माफ करा, स्मरणातच नव्हतं बरं का माझ्या. आणि मला काय वाटत होतं, कालची 15 तारीख आहे का काय, असं थोडंसं हे झालं. आता वयामानानं होतं बरं का, काय करता, जास्त ओझं घेऊन चालायला लागले की होतं माणसाला, हो का नाही हो. आणि तुमच्यात माझ्यात किती बदल आहे तेवढं, हे सारखेच आपण होच म्हणतायत ती बी, हे किती विशेष आहे. विठ्ठल मायबाप लक्ष द्या. मला सांगायचं असं, तात्यांनी रात्री 11ला फोन केला, मी झोपलेलो होतो. तात्यांनी फोन केल्यानंतर मी उठलो बोललो, हां तात्या, आवाजही ठीक नव्हता. म्हणलं हो तात्या ठीक आहे. आणि तात्या झोपच उडाली माझी. अगदी देवाशपथ सांगतो, मी खोटं नाही बोलत, सकाळी मी 4 वाजता डोळा लागला माझा आणि 5चा अलाराम वाजला. मी उठलो, स्नान केलं, पूजा केली आणि थेट इकडे निघालो. मला सांगायचं एवढंच, माणूस नियमबाह्य वागल्यानंतर असं होतं. आलं का लक्षात? या ठिकाणी मायबापाव श्री संत नामदेव राया हे जे काही नियम सांगतायत का नाही, फार महत्त्वाचे नियम सांगतायत. अभंगाचं प्रथम चरण मायबापाव कायिक नियमाचं दर्शन करून देतं आपल्याला. देह जावो आतवारा हो, 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 देह
एवढे सद्भक्त मायबाप इथे बसलायत, आपल्यापैकी असं कोण आहे मायबापाव त्यांना हात वरती करावा की मला मरण आलं तरी चालेल पण मी पंढरपूरची वारी सोडणार नाही, असं कोण आहे का आपल्यापैकी? हां, कारण मी पुढे विचारणार आहे, कोरोनात तुम्ही गेला होतात का? बाबा गेला होतात कोरोनात? नाही ना? का नाही गेलात? माईक मध्ये सांगा बरं. बसा, कुठं उठताय? माफ करा बरं का, मी माफी मागून बोलतो की कोरोनाच्या काळामध्ये काही हलक्या बुद्धीच्या लोकांनी गळ्यातल्या माळा सुद्धा काढल्या. आलं का लक्षात? अरे मग इथं आपल्याला एवढंच नाही सहन होत, तर तिथपर्यंत कधी पोचायचो? विठाला विठाला. हे बघा, आपल्याला तिथपर्यंत पोचायचं असेल तर संत चरित्राचा आधार घ्यावा लागेल. संत चरित्रामध्ये मायबापाओ मी तुम्हाला एका संतांची आठवण करून देतो, आणि ते संत म्हणजे श्री संत गोरोबा काका. मायबाप बघा ना, सुखा संसाराच म्हणजे गुणागोविंद आणि सुख संसार मायबापाव चालू होतं बरं का. आणि संसार चालू असताना मायबापाव पत्नीला म्हणाले, अगं मडके घडवायचे, जा बरं जरा पाणी घेऊन ये, चिखल तुडवायचा आहे. आणि आईसाहेब मायबापाव लेकराला असं झोपवलं त्यांनी, आणि गोदडीवर अर्धवट झोपलेलं लेकरू तसंच ठेवलं. पाणी आणण्याकरता गेले. पाणी आणण्याकरता गेल्यानंतर मायबापाव गोरोबा काका असे नव्हते की ती पाणी आणल मग मी चिखल तुडवल मग बघू पुढं, असं नाही मायबापाव. हा, आणि संतांनी जेही बरं का, संतांनी जेही कार्य केले, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम मायबापाव. चिखल इकडे तुडवतायत आणि तिकडे पांडुरंगाचं मायबापाव भजन गातायत बरं का. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. आणि कोण मायबापाव? बारीक 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 एकदम बारीक. मायबापाव भजन चालू आहे, आणि ज्या वेळेला भजन चालू आहे लेकरू मायबापाव अर्धवट झोपलेलं उठून बसलं. लेकरू मायबापाव उठून बसलं बरं का. झोपेतनं उठलेल्या लेकराला कोण पाहिजे? कुळकुळा, चावी, भावली, कोण पाहिजे? आई पाहिजे मायबापाव. आणि मग लेकरू उठलं आणि इकडे इकडे बघायला लागलं, आई दिसे ना. मात्र त्या लेकराच्या कानावरती मायबापाव पिताश्रींच्या मुखातनं पडणारे भगवंताच्या नामसंकीर्तनाचे उद्गार कानावरती पडले, आणि लेकरू मायबापाव आईला विसरलं. नावडे जनधन, ज्याचा विषय नारायण होतो, लेकरू रांगत रांगत बाहेर आलं, आणि मायबापाव गोरोबा काका रंगले होते, आणि आनंदाने टाळी वाजवत मायबापाव चालू होतं भजन. हा, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. ज्ञानोबरायाचा विठ्ठल हरी ओम विठ्ठल, ज्ञानोबराया विठ्ठल तुकोबराया विठ्ठल. भजन चालू, आणि भजन चालू असताना लेकरू आलं मायबापाव पायापाशी बरं का. चिखलात गेलं आणि पाय धरले मायबापा गोरोबा काकाचे त्यांनी. पण आता उड्या मारणाऱ्या गोरोबा काकांना याचं मायबापा ध्यान नाही बरं का. हा, कशाचं? की लेकरू आले आणि भजन करावं तर माणसाने असं करावं. हा, नाहीतर आमची भजनं मायबापा फार गोड असतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकूण, ए तिकडे जा ना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, ए सॉक्स घाल, हरिमुखे म्हणा हरी. हे आपलं असं भजन असतं मायबापा, लक्षात घ्या. मला सांगायचं असं, एवढे रंगून गेले गोरोबा काका की उडी मारायला गेले, बाळ खाली पडलं आणि गोरोबा काकांचा पाय
त्या लेकरावर पडला. हात वेगळे, पाय वेगळे, धड वेगळं, मुंड वेगळं आणि रक्तानं मायबापाव तो चिखल संपूर्ण मायबापाव माखल्या गेला बरं का. हा नवलाची गोष्ट ऐक सकाळी बाई, नवलाची गोष्ट ऐक सकाळी बाई, उभारा बाळ तुडविले बाई, नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई, नवलाची गोष्ट सगळे बाई, उभारा रे बाळ तुडविले बाई, उभारा रे बाळ तुडविले नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई, नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई, उभारा तुडविले बाई, उभारा रे बाळ घडा घेऊन आल्या पाण्याचा घडा घेऊन आल्या. तो पाण्याचा घडा टेकवला. यांचं भजन चालूच आहे आणि आईसाहेबांचं लक्ष कुठं जाईल पहिलं लेकराकडे. मायबापाव घडा टेकवला ना, आतमध्ये जाऊन घरात पाहतायत गोदडीवर लेकरू नाही. इकडं गेला असेल, स्वयंपाकघरात गेला असेल, बाजूला गेला असेल, कणगी आड असेल, सगळीकडे पाहिलं लेकरू कुठंच दिसलं नाही. पुन्हा येऊन आईसाहेबांनी मायबापाव गोरोबा काकांना विचारावं म्हणून त्यांच्याकडे मुख केलं आणि संपूर्ण धोतर मायबापाव रक्तानी चिखलानी माखलेलं दिसलं. आणि मग त्या चिखलामध्ये मुंड एकीकडे, धड एकीकडे, पाय एकीकडे पाहताच मायबापा आईसाहेब चिरकल्या. जाऊन गोरोबा काकाला ढकलून दिलं. खड्ड्यात गेलं तुमचं कीर्तन, पोटचा गोळा घातला तुम्ही, पोटचा गोळा. माझ्या नशिबात असं कसं झालं. आईसाहेब आक्रोश करतायत मायबापाओ. आणि ज्या वेळेस ढकलून दिलं त्यावेळेला गोरोबा काका काय म्हणतात माहितीये का. गोरोबा काका म्हणले, अगं एवढ्या साध्या गोष्टीसाठी तू माझं भजन बंद केलं. गोरोबा काकांनी ज्यावेळेस हे शब्द उद्गारले, जळो तुमचं कीर्तन, जळो तुमचा विठोबा म्हणाले मायबापू. आईसाहेब रागवले. त्यावेळेला गोरोबा काकांनी शेजारची काठी घेतली आणि अंगावर धावले. अंगावर धावल्यानंतर आईसाहेब म्हणले, आण तुम्हाला विठोबाची, जर मला हात लावाल तर ध्यानात ठेवा. विठोबाची आण घातली मायबापा. गोरोबा काकांनी ती काठी फेकून दिली. आता पाहणं नाही, बोलणं नाही, काहीच नाही मायबापा. तिच्या हातचं अन्न खाणं नाही. आता किती दिवस असं चालायचं. म्हणून मायबापा आईसाहेब माहेरी गेल्या. पिताश्रींना सांगितलं. सर्वांना माहिती आहे मायबापा, कथा फार लांबची नाही, आपल्याच जिल्ह्यातली नाही का. हा, ज्या वेळेला श्री संत मायबापा गोरोबा काका भजनामध्ये रंगले, इकडे जाऊन मायबापा सोयरीक झाली. हा, पिताश्रींना जाऊन विनंती केली, अहो बाबा, आता हे असं ऐकणारे नाहीत, मला स्पर्श करणार नाहीत, माझ्या लहान्या बहिणीचं आणि विवाह करून द्या, माझा वंश पुढे वाढेल, वंशाचा दिवा भेटेल. असं म्हणल्यानंतर मायबापा त्यांनी होकार दिला. होकार दिल्यानंतर मायबापा येऊन सासरे बापूंनी जावाई बापूंना विचारलं बरं का. कसं काय म्हणले, अशी इच्छा आहे माझी, आता झालं गेलं, गंगेला मिळालं, आपल्या नशिबाचं थोडंच आहे. म्हणले होऊ द्या, काही हरकत नाही, दुसरं लग्न करा माझ्या लहान्या मुलीशी. म्हणले ठीक आहे, देवाची इच्छा. गोरोबा काका म्हणतात ती ठीक आहे, देवाची इच्छा. लग्न झालं, बाप गहिवरला, कारण आताच मायबापा दुःखाचा डोंगर कोसळला होता. आणि जाता जाता मायबापा गोरोबा काकांच्या सासऱ्याने असे हात जोडले आणि म्हणले, हे का जावाई बापू, झालं गेलं, गंगेला मिळालं, पूर्वी झालं ते आपल्या कर्माचं, म्हणून आपण चालायचं पुढे, लक्षात घ्या. माझ्या थोरल्या मुलीला तुम्ही कमी प्रेम केलं नाही,
हां चुकलं असेल तिचं, झालं असेल तिच्याकडनं चूक, पण तुम्ही तिच्याकडे काही कुदृष्टी केली नाही, तिचंही चुकलं नाही, तुमचंही चुकलं नाही, असू द्या, जे झालं गेलं गंगेला मिळालं. पण माझी एक विनंती आहे, जसं थोरल्या मुलीला जीव लावला, थोरल्या मुलीला जसं प्रेम केलं तसंच प्रेम धाकलीला करा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ. असं म्हणल्यानंतर मायबापाओ गोरोबा काका म्हणले ही सुद्धा भगवंताची इच्छा. थोरलीला बोलत नाहीत, लहानीला बोलत नाहीत, थोरलीकडे पाहत नाहीत, लहानीकडे पाहत नाहीत, तिच्याशी संबंध नाही, हिच्याशी संबंध नाही. मग मायबापा आता काय, दोघ्याही बहिणीच्या लक्षात आलं बरं का. अगोदर मी आण घातली आणि नंतर बाबांनी आण घातली. हां चुकीचं झालं. आणि मग आता काय केलं पाहिजे मायबापा, आता मायबापा दोघ्या बहिणींनी ठरवलं की आपणच यांची आण तोडायची. हां यांनी घेतलेली शपथ तोडायची. गोरोबा काका एक रात्री झोपलेले असताना मायबापा दोघी बहिणी डाव्या आणि उजव्या अंगाला जाऊन झोपल्या आणि झोपेच्या अवस्थेत गोरोबा काकांचे हात मायबापा त्या आपल्या भार्या अर्धांगिनीवरती पडला. आणि काय चुकलं मला सांगा, झोपेत होते हो. झोप म्हणजे निद्रा अवस्था म्हणजे मरण अवस्था आहे ती, त्यात झालं मग काय बिघडलं, हात पडला आणि मायबापा गोरोबा काका खडबडून उठले. स्पर्श होताच लक्षात आलं, धावत पळत अंगणात आले, हातामध्ये इळा घेतला आणि म्हणायला लागले, या हाताने मला फसवलं, या हाताने माझी आण तोडली. बरं पांडुरंगाची आण घेतलेली आहे, हां नाही नाही, या हाताने जर हा हात तोडला तर हा हात तोडायला दुसरा हात नाही, काय करू. मायबापा इळा तो झाडाला बांधला आणि दोन्ही हात मायबापा इळ्यावरती मारले. हा एक सांगू का, हे परमार्थाचं शेवटचं टोक आहे. देह जावो चरण लक्षात घ्या, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी. मायबाप इथपर्यंत आपल्यापैकी कोण पोचेल सांगा बरं. हा मला थोडं यांच्याकडे पाहिल्यानंतर गोरोबाच वाटतायत बरं का. राधे राधे. हा नाही का, किती प्रेम आहे मायबापा. बघा ना, जरी नाही देवानं दोन हात दिले पण एका हातानं का होईना, अरे तुझी सेवा नाही सोडत रे पांडुरंगा, असं त्यांचं म्हणणं आहे. विठ्ठला विठ्ठला. चला हे संत चरित्रातलं झालं बरं का. थोडंसं अजून आपण पाठीमागे जाऊ. रामायणामध्ये अशी घटना घडती आहे, ज्यावेळेस रामसेना मायबापा रावण सेनेवरती भारी झाली, त्यावेळेला रावणाने कुंभकर्णाला जागवलं. कुंभकर्ण आला आणि हजारो लाखो रामसैनिकांना चिरडायला लागला. काय करावं, सगळ्यांचं कोणाचं डोकं चाललं ना. तेव्हा चिरडत असताना मायबापा तो असं घ्यायचं बरं का वानरांना आणि असं दाबायचं बगलेमध्ये आणि मारून टाकायचं.
पण ते असे वानर घेतलेले, त्यामध्ये गंधमादन नावाचं माकड आलं आणि त्याने असं घेताच त्याचा हात बघलकड नाही नाकाकडे. अरे म्हणलं हे काय भानगड आहे. आणि त्यातलं ते गंधमादन नावाचं माकड मायबाप त्याच्या लक्षात आलं की याच्या देहाचा सुगंध येतो. आणि ते माकड मायबाप त्यानं असं तळ हातावर घेतलं आणि त्याला म्हणे, काय रे, अरे तू रामसैन्यातला आहेस, दुश्मनाच्या कबिल्यातला आहेस, पण तुला मी माझा करून घेतो. हा, फक्त एकदा म्हण, मी रावणाचा. हा म्हणा एकदा, नाहीतरी त्याचेच विठ्ठल विठ्ठल. कोरोनाच्या काळात म्हणले काही लोक मी रावणाचा, म्हणूनच मायबाप होते नको ते खाल्लं, त्यांनी नको ते पिले. हे माफ करा बरं का, मी क्षमा मागतो. इथं कोणी असेल तर कीर्तन झाल्यावर भांडण करायला बसले. हा तू आहेच का बोलला. लोक आजकाल मायबाप काही ठेवत नाहीत. मला सांगायचं असं, ते गंधमादन म्हणलं, ए कोणाच्या हातात आहे, काळाच्या हातात आहे. अरे मी पूर्वी रामाचा होतो, रामाचा आहे आणि रामाचाच राहणार. त्यानं मायबाप मूठ अशी आवळली आणि अशी दाबल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये रक्त आलं, कानामध्ये रक्त थेंब येत आहेत. मायबाप आता मरण डोळ्यासमोर उभं आहे. जर आता आपण याचे झालो तर वाचू शकतो. काय म्हणतोय कुंभकर्ण, अरे एकदा म्हण रामाचा म्हण. अरे तुझ्या मागे दास दासी ठेवतो, माझ्या महालात ठेवतो, तुला फुलामध्ये ठेवतो रे, म्हण. आमची लोक थोडं मायबाप माफ करा बरं का, थोडं ऐश्वर, थोडं भोगविलासी जीवन भेटलं का सगळं विसरतात बरं का. आपलेच आपल्यापासून दूर जातात. फार कठीण आहे मायबाप, लक्षात घ्या. हा ज्या वेळेला ते इलेक्शन येतं ना, इलेक्शनच्या टाईमला तर सकाळची खिचडी एकाकडे नाही का, दुपारचं जेवण एकाकडे, संध्याकाळचं एकाकडे. आता काय जेवण असतं ते इंदोरीकर चांगलं सांगतात, मी सांगायची काय गरज आहे. विठ्ठला विठ्ठला व्यासपीठाची मर्यादा आहे, पण त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी. विठ्ठल मायबाप सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या. या ठिकाणी त्याला दाबल्यानंतर मायबाप पुन्हा म्हणाला, एकदा म्हण रावणाचा. तो म्हणला, मी मेलो तरी चालेल, देह हो. फक्त हीच भक्ती मनामध्ये असल्यानंतर मायबाप लक्षात घ्या, देव त्याला जवळ घेतो. किती जवळ घेतो, तो आपलासा करून घेतो, एवढा आपलासा करून घेतो. तुम्हाला माहिती असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकतर महाराष्ट्र संतांची भूमी आहे बरं का. हा, उत्तर भारतामध्ये बाबा सर्व देव जन्माला आले. बाबूजी, उत्तर भारतामध्ये सर्व देव जन्माला आले आणि दक्षिण भारतात म्हणजे आपल्या जवळच दक्षिण भारतामध्ये सर्व आचार्य जन्माला आले. एकमेव महाराष्ट्र असा प्रदेश आहे जिथं सर्व संत जन्माला आले. माय बापू विठ्ठला विठ्ठला. आणि अजून एक मजा बघा बरं का, कुठलीही संतांची भूमी बघा, आळंदी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर, कोणतंही स्थान बघा, त्या सर्व स्थानांमध्ये एक क्षेत्र मायबापाव फार पवित्र आणि अति मायबापाव भाग्याचं मानलं जातं, जिथे 14 संत झाले. बाबा किती, एकाच गावात किती, 14 संत. सांगा बरं कोणतं गाव? मंगळवेढा. हा, मंगळवेढा गाव मायबापाव. त्या मंगळवेढ्यामध्ये एका हिम्मत होत नाही बरं का म्हणायचे, गणिका म्हणायचे पूर्वी, आजच्या भाषेमध्ये वेश्या म्हणतात. मायबापाव वेशेच्या पोटी जन्माला आलेली पोरगी, वेशेच्या पोटी जन्माला आलेली पोरगी, तिनं शपथ घेतली बरं का, लक्षात घ्या. ती काय म्हणली, आपल्या आईला विचारलं, आई दिवसभर झोपतेस, रात्रभर जागतेस, काय करतेस ग? हा बेटा, पोटासाठी करावं लागतंय ग, पण आई खरं सांगू का, तुझ्या उठण्याची मी वाट पाहते. म्हणजे का ग? तुझे भगवंताची पूजा करते ना, पांडुरंगाची, मला फार आवडते ग. बेटा तू पण कर.
वेश्येची मुलगी श्यामा नावाची दाशी वेश्या, तिची मुलगी मायबापा काणोपात्रा, तिच्याबद्दल बोलतोय मी. काणोपात्रेला तिच्या आईने सांगितलं, बेटा एकदा आपण देवाचे झालो का बस, हा जीवनात आपल्याला कसलेच कष्ट नाही बेटा, निश्चित मुक्ती प्राप्त होते. मुक्ती म्हणजे काय ग आई, देव आपलंसं करून घेतो. आई देवाचं एकदा झाल्यानंतर मग कोणाची व्हायची गरज आहे का ग? बिलकुल नाही बेटा, जन्मच त्याच्या करताय आपला, नाही का. आणि मग असं सांगितल्यानंतर त्या काणोपात्रेनं सर्वस्व देवाला अर्पण केलं. आणि एक दिवस मायबापा गावातलाच मोठा बरं का, हा एक साहुकार आला, तिची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. तिनं शेजारीच मायबापा एक मोठा सुरा ठेवला होता बरं का, चाकू. हा ती म्हणली मला जर हात लावाल ना माझं पोट फाडून टाकेल मी. हा तो म्हणला आपण नाही तर नाही. हा नंतर विटंबना झाल्यावर तर भेटल. त्यांनी जाऊन बिदरच्या बादशाला सांगितलं, अरे म्हणले काय नृत्य पाहता या स्त्रियांचं, खरा नगीन आमच्या मंगळवेड्यात. अरे नुसतं पान खाऊन जर रस गिळायला लागली तर कंठातनं उतरणारा रस सुस्पष्ट दिसतो, अशी कोमलांग कांती काणोपात्रेची. असं वर्णन ऐकल्यानंतर बिदरचा बादशाह म्हणला, जा घेऊन या तिला, ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत, नाही आली तर हातापायात बेड्या घालून फरफटत घेऊन या. हा कुठं गाठाव काणोपात्रेला? काणोपात्रा पंढरीला निघाली, एकादशीचा दिवस. मायबापा अशी काणोपात्रा मंदिराच्या समोर आहे आणि घेरा घातला शिपायांनी घेरा घातला. ए काने चल. बिदरच्या बादशाने, दादा एक सांगू का मायबाप, किती दुष्ट माणूस असू द्या, संतान पुढे आला की शांत होतो बरं का. आपणा सारिखे करीती तात्काळ, वेळ नाही लागत, नाही काळ वेळ मायबाप. काणोपात्रा म्हणते, दादा आता मी जरी नाही म्हणले तर तुम्ही मला नेणार आहात. फक्त एक विनंती आहे दादा, एकदा फक्त पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या, मग तुम्हाला या देहासोबत काय करायचं ते करा. असं म्हणून काणोपात्र मंदिरात गेली. मंदिराला विळखा घातला त्या शिपायांनी. आणि काणोपात्रा ज्या वेळेस मायबापा मंदिरात जातीये, पांडुरंगाला पाहतीये, तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. पांडुरंगा अरे तुझी सेवा केली, तुझ्यासाठी गायले रे, सर्वस्व तुला अर्पण केलं. आणि आता या देहाला विटंबित करण्याकरता जे आलेले आहेत आणि या देहाची विटंबना करणार असतील तर देवा आता लाज तू राख मायबापा. म्हणून काणोपात्रेनं पायाला मिठी मारली. लक्षात घ्या, काणोपात्रेनं शेवटचा श्वास तिथंच मायबापा सोडला. मिठी मारली. पाठीमागची बाई म्हणायला लागले, ए बेटा अगं लोक खोळंबली माग, बस झालं दर्शन, हो बाजूला. मायबाप लक्षात घ्या, काणोपात्रा बोलत नाही, काणोपात्रा हलत नाही. आणि त्या वेळेला मायबापा त्या स्त्रीनं असं धरलं तिला, काणोपात्रेला धरून मागे घ्यायला लागली, पण ती खाली पडली. मायबाप खाली पडल्यानंतर नाडी वगैरे तपासण्यात आली. पाहिलं तर आता कान्हा नाही राहिली बरं का, कान्होबा झाली मायबापा. त्यावेळेस सर्व वारकरी रडायला लागले. सर्वांनी मायबापा निर्णय घेतला, हे बघा अशी जरी बाहेर नेली मेलेल्या अवस्थेत तर ते नेल्याशिवाय राहणार नाही, या देहाची विटंबना केल्याशिवाय राहणार नाही. दादा ज्यांनी जे आणलं असेल टाका इथे. मी सांगू का, ज्ञानोबा रायापासून तुकोबा रायापर्यंत मायबापा निळोबा रायांपर्यंत असा एकही संत एवढा भाग्यवान नाही की ज्याला पांडुरंगाच्या दारात मायबापा पांडुरंगासमोर अग्निडाग भेटला असावा. एवढी काणोपात्रा भाग्याची झाली मायबा. कोणी तुळशीचे हार आणलेले टाकले, कोणाच्या हातामध्ये चंदनाच्या काठ्या होत्या त्या टाकल्या, कोणाकडे जे होतं ते मायबापा काणोपात्रेच्या देहावर टाकलं. आणि ऐका, त्यातलंच एक लाकूड म्हणे न जळता राहिलं ते तिथं रवलं. आणि त्या काणोपात्रेचं आपण दर्शन घेतो मायबापा. लक्षात, चरण नो सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्व
चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. एकदा प्रेमानं मायबापा सर्वांनी दोन्ही हात असे घेऊन आपण भजन करूया. आपण वेळेतच थांबणार आहोत, मी फार वेळ घेणार नाही. फक्त एवढंच बरं का, हा नियम विसरू नका. हा कोणता नियम? फक्त 5 मिनटं हो, जास्त नाही. फक्त 5 मिनटं तुम्ही रोज भजन करा, नियमानं करा मायबापा. त्या भजनाच्या समयाला तुमचे हात आपोआप बोलतील, कंठ आपोआप गाईल आणि जीवा आपोआप हालेल आणि तुमच्या मुखातून आपोआप आजपाजपणे उलट प्राण्याचा तेथे मनाचा विठोबा रखुमाई माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे प्रथम आणि द्वितीय चरणाला मी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. राहिला आहे तिसरं चरणाचा भाग थोडासा. एक 2 मिनटं घेतो, जास्त नाही. लक्ष द्या, हे मुख आहे ना, हे फार डेंजर आहे बरं का, लक्ष द्या. हा, आणि त्यात आपली जिव्हा फार डेंजर आहे. हा, पंचकर्म इंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय, त्यात अंतकरण चतुष्ट जे संपूर्ण देहाला चालवत आहे. हां, मन बुद्धी चित्त अहंकार. लक्षात घ्या, पंचकर्म इंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय हे आपल्याला भलतीकडे ओढत नेत आहेत बरं का, दुसरीकडे ओढत नेत आहेत. आणि विशेष सांगतो, कर्म इंद्रियात सुद्धा जिव्हा येते आणि ज्ञानेंद्रियामध्ये सुद्धा जिव्हा येते. म्हणजे कर्म इंद्रियांमध्ये लिंग, गुदाद्वार, हात, पाय आणि रसना. ज्ञानेंद्रियांमध्ये डोळे, कान, नाक, त्वचा आणि रसना. रसनेला 2 काम दिलेत बरं का काकाजी. ही ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्म इंद्रिय पण आहे. पण ज्ञानेंद्रिय असताना ती मायबापा कोणत्या गोष्टीचं ज्ञान करून देते? भलतं सलतं खाण्याची. मी बोलणार नाही जास्त मायबापा, फक्त एवढंच सांगतो, त्या रसनेला एकदा मायबापा अमृताहुनी गोड नाम, एकदा तिला मायबापा चाखू द्या देवाचं नाव, मग बघा ती अमृत सुद्धा नको म्हणेल, नाही का. हा, कर्म इंद्रियांमध्ये मायबापा बघा, कर्म करत असताना ज्यावेळेस मुखावरती नाव प्रगटेल त्यावेळेस हात आपोआप चालतील, डोळे आपोआप बोलतील. उलट झालं का? डोळे बोलतात, हा, डोळे का नाही बोलत? एकदा मी आत्ताच म्हणलो ना, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे, किंवा माऊली म्हणतायत या लोचनानं तुला पाहिल्यानंतर मला ते जगातलं सर्वात मोठं सुख प्राप्त होतं. हे पंढरीनाथा रूप पाहता झाले हो. मायबापा फार सोपं आहे, अवघड करत नाहीये आणि मला जमतही नाही. मी सांगतो काय, लक्ष द्या. या ठिकाणी मायबापा आपल्या रसनेला या ठिकाणी नियम मायबापा काय लावतायत? वदनी तुझे मंगळ नाम, हृदयी अखंडित प्रेम. आणि लक्ष द्या, शेवटचं या ठिकाणी बोलायचं आहे असं की ज्या वेळेला एखादा व्यक्ती एखादी गोष्ट ठरवतो का नाही, कधी ठरवा तुम्ही,
हा पाठीमागचे एक मॅडम आमच्या बसलेल्या आहेत. त्यांना मॅडम का म्हणतात माहिती नाही. आपल्या ताई आपल्या गल्लीमध्ये नाही का, यांनी घरी नेलं, माझं फार गोड स्वागत केलं. शिक्षका आहेत माझ्या मते त्या. तर मला सांगायचं असं की त्या म्हणल्या की भाईजी माझ्या मनामध्ये एक संकल्प आहे आणि मी विसरलो नाही बरं का, कधीतरी आम्हाला सुद्धा भागवत कथा करायची, असं त्यांचा संकल्प आहे. पण खरं सांगू का, अब सौंप दिया जीवन का भार प्रभु तुम्हारे हाथों में, हार तुम्हारे हाथों में, प्रभु जीत तुम्हारे हाथों में. आपल्या भाषेत सांगू का, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. एकदा वाहून बघा ना, तुकोबारायांनी वाहिला, नाथांनी वाहिला, मायबापा कोणी, सर्व संतांनी, नामदेवराय असेल, मायबापा चोखा मेळा असेल, सर्वांनी हा संसार. पण आम्ही नाही, माफ करा बरं का, आम्ही नाही. तात्या मी आतापासून अभ्यास करतोय, माझं वय आता 40 चालू आहे, मला 50 नंतर मायबापा ग्रह त्यागायचंय, ग्रहस्थाश्रमी जीवन त्यागायचं. त्याच्यासाठी मी आतापासून अभ्यास करतोय. घरच्यांना आळंदीला ठेवलं, मी इकडं राहतो. विठ्ठल विठ्ठल. ही माया आहे, छळ करते, लक्षात घ्या. शेवटी एकल्यालाच जायचंय. नाही रे, बस एवढं म्हणलं का पुढचं आलं, काय गायची गरज नाही, नाही का. मी लक्ष द्या, तुम्ही एकदा देवापुढे बसा आणि त्याला सांगा. आता कलियुगी काही देव आलेत बापूजी, कलियुगी देव आलेत. ते देव काय म्हणतात माहितीये का, मला सकाळी 4 वाजता उठवायला सांगा, मी उठवतो. असे काही देव आलेत. माफी मागून बोलतो बरं का, हे देव नाहीत, हे भडंग साधू आहेत माय बाप्पा. कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, ऐसे कैसे. झाले भोंदू जे स्वतःला देव म्हणून घेतात. लक्षात घ्या, शिवमहापुराणामध्ये स्पष्ट झालेलं आहे. मा पार्वती आणि भोले बाबा एकांतात बसलेले असताना हे सर्व देवता तिथं गेले. त्यांच्या एकांतामध्ये माय बाप्पा त्या ठिकाणी यांनी व्यत्यय केला. मा जगदंबा क्रोधायमान झाली, श्राप दिला 33 कोटी देवांना, म्हणले जा इथून पुढे संतानच वाढणार नाही तुमची, त्याच्या पुढे एकही देव नाही, हे बाकीचे देव आपण उभे केले. विठ्ठल विठ्ठल. दोनच मिनिटं म्हणता म्हणता मला वाटतं 10 मिनिटं झाले. बोलू का थांबू? आता काय तुम्ही म्हणल्यावर यांच्याकडे नाही बघत मी, काय हाती के पाव में सबके पाव. नाहीतरी काय करतील, नंतर शिव्या देतील. दिल्या तर दिल्या, असा चान्स सोडायचा काय. मायबाप लक्ष द्या, एकच मिनिट, जास्त नाही. महाभारतातला प्रसंग आहे. चक्रव्यूह भेदन कोण करेल याचा मायबापा विषय चालू होता. कवळासा मुलगा मायबापा सुभद्रानंदन पुत्र उभा राहिला. अभिमन्यू म्हणायला लागला, बाबा मला आज्ञा द्या. आणि त्यावेळेला मायबापा सुभद्रानंदन अभिमन्यूला त्या ठिकाणी मायबापा होकार भेटला सगळ्यांकडनं. अगोदर तर म्हणले, बेटा तुझ्या ओठावरचं दूध आहे ना अजून सुकलं नाही बेटा. भाषा कळते ना. तुझे दुधाचे जे दात आहेत ना ते अजून पक्के नाही आहे. तुला जमेल का चक्रभेदन? खूप जमेल मला. आणि मायबापा अभिमन्यू 7 चक्रभेदन करत आतमध्ये गेले. 7 वीर अंगावर पडले मायबापा. 7 वीरांनी ज्या ज्या पद्धतीने मारता येईल त्या त्या पद्धतीने रक्त मायबापा भंबाळ झालेला अभिमन्यू खाली पडला धरणीवरती. एकाला राग आला बरं का या 7 वीरांपैकी. जयद्रथ म्हणला, कवळं दिसायला दिसतंय पण काय ताकद आहे याच्यामध्ये, केवढं सामर्थ्य याचं, मरण का. म्हणून जाता जाता त्यांना मायबापा अशी डोक्यात लाथ मारली. सूर्यास्तानंतरची गोष्ट आहे. नियम असा आहे, सूर्य उदयाला अभिमन्यूला त्याचा राग आला. अभिमन्यूला वाईट वाटलं की अरे एवढ्या नीतीनं मी युद्ध केलं आणि हा अनितीनं असं मारून गेला मला. रात्रीच्या वेळेला अर्जुन शोधत आले, कुठे आहे माझा अभिमन्यू.
आणि पाहिलं तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अभिमन्यू, डोळ्यात पाणी आलं मायबापा अर्जुनाला पाहून. अर्जुन म्हणाले, अरे कुरुवंशी आहेस तू, पांडव कुळामध्ये जन्माला आलायस, पांडवांचा पुत्र म्हणवला जातोयस, डोळ्यात पाणी शोभत नाहीये. बाबा माझं मरण माझ्या समोर आहे म्हणून मी नाही रडत. बाबा त्या जयद्रथानं जाता जाता, सूर्य असतानंतर जाता जाता त्यानं माझ्या मस्तकात लाथ मारली. बाबा त्यांनी जी लाथ मारली का नाही याचं प्रायश्चित्त त्याला करावं लागेल, एवढंच तुम्ही म्हणा बस. मायबाप तिथल्या त्याच ठिकाणी भगवंताला साक्षी ठेवून अर्जुनानं मायबापावर शपथ घेतली. आणि अर्जुन म्हणतायत, उद्याचा सूर्य अस्ताला जाण्या अगोदर ना जयद्रथ राहील नाहीतर मी नाही राहील. मायबापा शपथ घेतली ती, एक तर त्याला मारेल नाही तर मी अग्नीमध्ये उडी घेईल अशी शपथ अर्जुनानं घेतली. पण कोणाला साक्षीला ठेवलं? देवाला. भार दिला ना त्याच्यावर. मायबाप दुसऱ्या दिवशी जयद्रथाला लपवलं सर्वांनी आणि युद्ध मायबापा असं घनघोर प्रारंभ झालं. भगवंताच्या लक्षात आलं अर्जुनानं शपथ घेतलेली आहे, क्षत्रिय कुळातला आहे, पांडव कुळातला आहे, कुरुवंश आहे, शपथ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. सरण रचलं मायबापो. इकडे युद्ध सांगतेला येत होतं, तेवढ्यात भगवंतांनी सुदर्शन चक्रानं मायबापा सूर्य लपवला आणि प्रतीत झालं की सूर्यास्त झाला, युद्ध सांगतेकडे गेलं. अर्जुनासाठी मायबापा मोठं सरण रचण्यात आलं. अर्जुना शपथ घेतली आहेस तू? हा. आणि भगवंताने स्वतः अग्निडाग दिला. जयद्रथ म्हणला, मला मारणारा अर्जुन कसा जाळात पडून मरतो ते बघायला काय हरकत आहे. असे बरेच जयद्रथ राहतात बरं का. हा, आपल्यातही एक दोन बसलेले असतील, सांगता येत नाही मायबापा. तिथे जयद्रथ येऊन मायबापा उभा राहिला. भगवंताने त्याच्याकडे पाहिलं आणि सुदर्शन चक्र बाजूला घेतलं ना अर्जुनाला सांगितलं, अर्जुना सूर्यास्त नाही झाला, हा सूर्य आणि हा जयद्रथ. हातातला बाण मायबापा अर्जुनानं जयद्रथाकडे. मला सांगायचं एवढंच आहे मायबाप, कुठलीही मनातली एखादी संकल्पना असू द्या, कल्पतरू आहे बरं का. माऊली म्हणजे तुकोबाराया, माऊली, ज्ञानोबाराया हे सर्व कल्पतरू आहेत मायबापा. कल्पतरू तळवटी जो कोणी एकदा माळ घातली का तुम्ही कल्पतरूच्या खाली आलात समजा. मनात कुठलाही संकल्प करा, पूर्ण त्याला करावा लागतो मायबापा. आज्ञा असेल तर शेवटची चाल मी गातो. हो चालतं. नम मने केशवराजा, नम मने केशवराजा, नम मने केशवराजा, नम मने केशवराजा.
सर्वांना कोटी कोटी वंदन, साधुवाद देतो. ज्ञानोबरायचं तुकोबरायचं भजन राहिलंय. एकदा सर्वांनी प्रेमाने हात वरती करा. ज्याला हात असतील त्यांनीच करा वर. हां, बाकीच्यांनी राहू द्या. हां, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ओ तुकाराम 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 तुकाराम, जय जय तुकाराम 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 नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझ्या चरण न सोडी सर्वता आण तुझी पंढरीनाथा. मायबापा, माझ्या या अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी सांगितला. पटलं ते घ्या, नाही पटलं ते मला परत द्या, त्याच्यात दुरुस्ती करतो मी. हां, असतो. या ठिकाणी मायबापा ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा ती ही लोकी झेंडा. मायबापाला सांभाळणारं कधीच कमी पडत नाही बरं का कुठं. हां, मायबाप लक्ष द्या. माझे फार मोठे शब्द आहेत. या ठिकाणी काही जे पडद्याच्या मागे असतात, माझा युवराज दादा असेल, जयराज दादा असेल, यांनी मायबापा अथक परिश्रम घेतले. त्यात आता धनराज दादांबद्दल मी फारसं बोलू शकत नाही आहे, कारण वैभव पाहताय हे माता पित्याच्या आशीर्वादाने. लक्षात घ्या, फक्त ही सेवा आपण शेवटपर्यंत बरं का. जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी. हां, मायबाप लक्षात घ्या. पंढरपुरामध्ये देगलूरकर मठामध्ये आमचे पापा महाराज बरं का. हां, ज्या वेळेला प्रार्थना करायचे बरं का बाबा, तुम्हाला माहिती आहे या संतास निरवी हे किती वेळ गायचे हो. दुंडा महाराज आणि आम्हा अशा बसलेल्या असायच्या. मी पाहिले बरं का, माझ्या म्हणजे मांडीवर बसायचा योग आला. दुंडा महाराजांनी मला जवळ घेतलं, हात कुरवाळलाय. हां, म्हणून म्हणलं मग अशी मी कच्च्या गुरुचा चेला नाही. हां, माझ्या बाबांचं गुरुस्थान मायबापा देगलूर. आणि ज्या वेळेला या संतास निरवी हे चिमज देई अनेक तुझे काही असं म्हणायचं बरं का. आणि खूप वेळ गायचे, सर्व मठ रडायचं मायबापा. मला वाटतं जयराज, युवराज आणि धनराज दादांनी आपल्या माता पिताकडे पाहून एवढंच म्हणावं, या संतास निरवी हे समज दे. आणि खरंच अगदी पांडुरंगासारखं रखुमाईसारखं ते माता पित्यांना मायबापा पाहतात. सर्व माझ्या भगिनी बरं का, संगीताताई असेल, कांचनताई असेल, भाग्यश्रीताई असेल, आमची माय मीराबाई असेल, यांना खूप अंतकरणातून साधुवाद देतो. आईसाहेबांना कोटी कोटी वंदन. आईसाहेब, देवाकडं प्रार्थना करतो की तुमच्या लेकरासारखं आमच्याही लेकराच्या मनात यावं, असं देवाकडं प्रार्थना करतो. नाहीतर बिघडले ते आमचीच लेकरं, महाराज लोकांची, गुणाची नाही ती. तर बघा, जेवढे महाराज लोक आहेत त्यांची लेकरं बघा कसे उधळले.
सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा तुझी पंढरीनाथा पंढरीनाथा